नागभीड येथील 29 वर्ष मुस्तकीम शफी शेख या तरुणाचा उपचाराअभावी आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। 29 मे 2025 ला सायंकाळी फीट आणि झटके येऊ लागल्यानं मुस्तकीमला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्याला ब्रह्मपुरी येथील खासगी क्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र येथे उपचारापूर्वीच 10,000 रुपये बेड चार्ज आणि 11,700 रुपयांची औषधं घेण्यात आल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांना धक्का बसलाय। रुग्णावर वेळेत उपचार करण्याऐवजी केवळ पैशांची मागणी होत राहिली। व्हेंटिलेटरसाठी तब्बल 17,000 रुपये अतिरिक्त घेण्यात आले आणि त्यानंतर रुग्णाला वर्धा येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला। क्रिस्तानंद हॉस्पिटलमधून वर्ध्याला नेत असताना रात्री 2:30 वाजता जंगलात रुग्णवाहिका अचानक बंद पडली। त्यामुळे तब्बल 3 तास उपचारात विलंब झाला, ज्यामुळे मुस्तकीमची प्रकृती अधिकच बिघडली। वर्धा येथील दत्ता मेघे हॉस्पिटल आणि त्यानंतर नागपूर एम्स येथे उपचार सुरू असताना मुस्तकीम कोमात गेला आणि अखेर 14 जुलै 2025 ला सकाळी त्याचा मृत्यू झाला। मुस्तकीमच्या नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे की क्रिस्तानंद हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आणि केवळ पैसे उकळण्याच्या प्रवृत्तीमुळेच हा दुर्दैवी मृत्यू झाला। संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून तीव्रपणे होत आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।